आता आपल्या बजेटच्या 4 पट सोनं खरेदी करता येईल साईनाथ मल्टीस्टेटच्या सहाय्यानं। फक्त 25% रक्कम तुम्ही द्या, साईनाथ देईल 75% कर्ज, ते सुद्धा माफक व्याजदरात। भविष्यातील समृद्धीसाठी आजच्या भावानं 4 पट सोनं खरेदी करा। साईनाथ मल्टीस्टेट, संपर्क 8349 50 51 21। विना अनुदान शिक्षकांचे सरकार विरोधात बंडखोरीचे रणशिंग। राज्यातील विना अनुदानित शाळा कृती समितीने आजपासून सरकार विरोधात आझाद मैदानावर बेमुदत आंदोलन सुरू केले आहे। आपल्या न्याय मागण्यांकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप करत शिक्षकांनी 10वी आणि 12वीच्या पेपर तपासणीवर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला आहे। तसेच सर्व शाळांमध्ये काळ्या फिती लावून काम करण्याचा इशारा देऊन विना अनुदानित शिक्षकांनी सरकार विरोधात रणशिंग फुंकले आहे। विना अनुदानित शाळांमधील शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना अनुदान मिळावे अशी मागणी गेल्या अनेक वर्षापासून प्रलंबित आहे। 14 ऑक्टोबर 2024 रोजी तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विना अनुदानित शिक्षकांच्या मानधनासाठी शासन निर्णय काढला होता। मात्र आर्थिक तरतूद न केल्याने अद्याप या निर्णयाची अंमलबजावणी झालेली नाही। यामुळे शिक्षकांना आर्थिक संकटाला सामोरे जावे लागत आहे। आंदोलन अधिक तीव्र करण्यासाठी शिक्षक संघटनांनी राज्यातील 10वी आणि 12वीच्या परीक्षेच्या उत्तरपत्रिका तपासणीवर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला आहे। कोणत्याही शिक्षकाने पेपर तपासणी करू नये असे आवाहन विना अनुदानित कृती समितीने केले आहे। आजपासून सुरू झालेल्या आंदोलनासाठी राज्यभरातील हजारो शिक्षक मुंबईतील आझाद मैदानावर दाखल होत आहेत। जोपर्यंत शासन अनुदानासाठी आर्थिक तरतूद करत नाही तोपर्यंत हे आंदोलन सुरू राहणार असल्याचा इशारा कृती समितीने दिला आहे। आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी राज्यातील सर्व शाळांमध्ये शिक्षकांनी काळ्या फिती लावून काम करण्याचा निर्णय घेतला आहे। शासनाने त्वरित निर्णय न घेतल्यास आंदोलन आणखी तीव्र करण्याचा इशारा शिक्षकांनी दिला आहे। माझा महाराष्ट्र न्यूज, कोल्हापूर।